नमस्कार। गेल्या व्हिडिओमध्ये ही बॅग कशी शिवायची ते बघितलं आहे। ही सकाळी तशा जुन्या नवीन कपड्यापासून ही मोठी बॅग शिवलेली आहे। तुम्ही बघू शकता खूप मोठी बॅग शिवलेली आहे। मी जुन्या नवीन कपड्यापासून अशा वेगवेगळ्या प्रकारची बॅग शिवत असते। मला ऑर्डर येत असतात। गोधडी, पायपुसणी, बस्कर असे भरपूर प्रकारचे मी बॅगा शिवते। असं साडी कवर, हे मोबाईल पाउच। जर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला या व्हिडिओ मधले जे फोटो आहेत, जे वस्तू आहेत ते तुम्हाला दिसतील। जीन्सच्या पॅन्ट पासून ही टिफिन बॅग शिवली होती। ही टोट बॅग तुम्ही खूप सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिला। ही अजून ऑर्डरची आहे, ती अजून न्यायला आले नाही आहेत ते अजून, त्यामुळे मला दाखवायला जमत आहे। ही बॅग मी परवा दिवशी चायनाला टाकली होती। वेल्वेटचं कापड उरलं होतं, ते वेल्वेटच्या कापडापासून त्यांनी शिवून घेतलेला आहे। हा मी सॅम्पल पीस म्हणून ब्लाउज कव्हर ठेवलेला आहे घरामध्ये। असे तुम्ही पण घरात बनवून ठेवू शकता। एका मैत्रिणीची सलवार होती, त्या सलवारीपासून मी हे टिफिन बॅग शिवलेली आहे। अशा प्रकारच्या साड्या मला येत असतात, ऑनलाईन येत असतात। घराजवळच्या मैत्रिणी ऑनलाईन अशा मला साड्या आणून देत असतात। त्या साड्यांपासून मी त्यांना जे हवं ते बनवून देत असते। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही सुद्धा मला कमेंट करू शकता। असे पोतं भरून भरून माझ्याकडे कपडे येतात। आजकाल कपडे आपण बाजारात जर द्यायला गेलो तर त्याची काही किंमत नाही, काही व्हॅल्यू नाही आहे। पण अशा सुंदर साड्यापासून आपण गोधडी, बस्कर शिवू शकतो। मी एकटीच व्हिडिओ करत असते। माझ्याकडे एक साडी आली होती, साडीचं मी बस्कर शिवलेलं आहे। कमीत कमी 4 ते 5 माणसं तुम्ही ह्याच्यात जेवायला बसू शकता।